प्रकारची मुद्रा माशाची पण आहे आपल्या. पाहू शकता महाराज पालखीमध्ये स्वार आहेत, रूढ आहेत आणि 18 पगड जातीचे मावले आज गडावर उपस्थित आहेत राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी. एकविरा माते की जय, आई माऊलीचा उदो उदो. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलीवाड्याचा नाखवा. तर आज आपण निघालेलो आहोत रायगड गडाला राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण निघालेलो आहोत. आपल्या टोटल 3 बस आहेत. तर याचं पूर्ण श्रेय जाते हे पूर्ण बजरंग दलाला, आमच्या लोणार परिसर, आमणे परिसर. तर गाईज बोलायचं झालं तर आमचा शिवनगर चौदरपाड्याचा जो बजरंग दल आहे त्या मार्फत आम्ही सातत्याने राज्याभिषेक सोहळ्यासाठी पूर्ण आपला लोणार परिसर तसेच आमणे परिसर पूर्ण टोटली आज आपल्या 3 बसेस आहेत. आणि महाराजांचं राज्याभिषेक सोहळा कसा संपन्न होतं, काय होतं ते पूर्ण आम्ही दाखवणार आहोत. प्रत्येक वर्षाला आपण हा राज्याभिषेक सोहळा महाराजांचा दाखवत असतो आणि यावर्षी देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका गाईज. तर गाईज कंटिन्यू राहा, बघत राहा. आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आणि शिवतीर्थ रायगड येथे आपण आता प्रस्थापित होणार आहोत. आणि आपल्यासोबत हरेश पण आहे, तो खाली तयारी करतोय. तर गाईज आणि आपला जो भूमिपुत्रांचा जो लुक आहे तो पुढे आपल्याला रायगडाला करायचा आहे आणि ते पण आपण पाहू शकाल. तर गाईज आता आपण थेट जाऊया, पाहूया कशी प्रकारची तयारी आहे आणि पूर्ण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आता आपल्या बसेस आहेत त्या पूर्ण मठावर आहेत. श्री दत्त मंदिर शिवनगर चौदरपाडा येथे आहेत. तर गाईज बोलायचं झालं तर पूर्ण हे श्रेय आहे ते बजरंग दल शिवनगर शाखा यांना जातं. आणि खरोखरच हिंदू असाल तर एक वेळेला तरी रायगडावर जाऊन या, हीच आपल्याला नम्र विनंती. तर गाईज चला पाहूया कसा आहे आपल्या राजांचा सोहळा 2026चा. तर गाईज प्रत्यक्षात पाहूया, चला तर कंटिन्यू राहा. जय जिजाऊ, जय शिवराय. गाईज हरेची तयारी चालू आहे आता बॅगीची. छत्रपती शिवाजी महाराज इकडे बघा लागले माग. जेवतो ना लगेच निघतो. चल आता आम्ही जेवलो, बस आले असेल. चला महाराजांचं दर्शन घ्यायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज टाईम झाले रात्रीचे 9:15 आणि सर्व शिवभक्त आता जमत आहेत आणि बसेस वगैरे आता येतीलच. इकडे या साईडला बसल्या आराम करता मस्तपैकी. आणि हा आपला आहे दत्त मंदिर. चला देवाचं दर्शन घेऊया. गाईज सुबक अशी मूर्ती आहे आमची ब्रह्म विष्णू महेश्वराची. गाईज गोरक्षनाथांची देखील कुटी आहे आणि एकदम ध्वनी देखील आपण पाहू शकता. आमचे गुरुवर्य विशालनाथजी महाराज देखील आपण पाहू शकता. सुनील भाऊ काय यावर्षी गाईज शिवभक्त आता येत आहेत.
चेतन पण आलेला आहे. आई युवराज दादा वाकडे तसेच सर्व कमिटी आपली बजरंग दल विशाल दादा. तर गाईज आता लगेचच बस येणार आहे आणि सर्व शिवभक्त आता गोळा झालेले आहेत आणि बस आपल्याला दिसत आहे समोर लाईट. गाईज पहिली बस आलेली आहे आपली. चला आपण पण आता बसून घेऊया. पहिले पूर्ण शिवभक्तांची यादी आहे आणि कोणी किती नंबरला टोटली 3 बसेस आहेत आणि टोटली आपल्या 3 बसेस आहेत. आता दुसरी बस देखील आलेली आहे, आपण पाहू शकता दुसरी बस. गाईज पूर्ण आता ज्या लिस्ट आहेत ना त्या लिस्टनुसार आता शिवभक्त बसमध्ये बसणार आहे. गाईज बालयोगी नाथजी महाराजांच्या वतीने आपण आता हार वगैरे तसेच नारळ वगैरे फोडत आहोत बसला. जय शिवराय शिवभक्त. जय शिवराय जय शिवराय जय शिवराय. आई माऊलीचा उदो उदो. जय शिवराय जय शिवराय जय शिवराय. गाईज जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गाईज नाथजी महाराजांच्या वतीने आपण नारळ देखील आता फोडलेला आहे. ही पहिली बस आहे आपली आणि दुसरी बसेस आपली मागे आहे आणि तिसरी बस आपल्याला पुढे भेटणार आहे बाबुगाव नाक्याला. तर चला आपण पण आता डायरेक्टली बसूया बसमध्ये. गाईज पूर्ण लिस्टनुसार आता पूर्ण शिवभक्त आपल्या बसमध्ये चढत आहेत. हर्षल भंडारी हो गया हरिचेत आहे. नागेश भंडारी हरीश भंडारी दोघं पण गेले ना. नागजी एक नंबर आहे. नाव घेता बघ. लक्की वाकडे आले का? हा आले का? नाव पण सांगेल. विशाल वाकडे. हा मागे मिनिटं जातील. यांची तिकड गेली तिकडची इकडे आली त्याच्यामध्ये अजून अर्धा तास जाईल. आपलं 2 स्पॉट वाढवलेलं जेणेकरून आपण लवकर करू याच्यासाठी. जर लेट झाला मग ते कॅन्सल होतील. येताना म्हणजे आणि सर्वांनी सूचना पालन करा ठीक आहे पूर्ण. गाईज आम्ही पण बसमध्ये ना एकदम मध्यम स्थानावर बसलो आहोत. ना पुढं ना मागे एकदम मध्यम. चला जय शिवराय जय शंभूराजे. सनातन हिंदू धर्म की जय. आता आपण बापगाव पेट्रोल पंपावर आहोत आणि इथेच सर्वजण आता म्हणजे तिन्ही बसींचा इथे मिलन होईल आणि पूर्ण जे आपले शिवभक्त आहेत ते पूर्ण तिन्ही बसमध्ये ॲडजस्ट होऊन आता आपण रायगडावर जाणार आहोत. प्राईज 10,002 रुपयाचा आपला डिझेल बसलेला आहे गाडीमध्ये या बसमध्ये आणि टोटली ना 101 लिटर डिझेल बसलेला आहे. 98 रुपयाचा भाव आहे आज आणि पूर्ण शिवभक्त आपण पाहू शकता बसमध्ये बसलेले आहेत आणि तिकडे त्या साईडला एक बस उभी आहे आणि एक बॅक साईड आहे. टोटल आपल्या 3 बसेस आहेत. पूर्णपणे एक बस भरलेली आहे आणि बॅक साईडला पण एक आहे ती पण भरलेली आहे आणि आपण आता या बसमध्ये आहोत. हा कल्याणमध्ये एंट्री केलेली आहे. पाहू शकता आपण कल्याण सिटी फ्रंट कॅमेरा पूर्ण काळू रिव्हर आहे. गांधारी ब्रिज
गाईज फुल एन्जॉय असं चालू आहे शिवभक्तांचं. पाहू शकता मागे ट्रम्पेट तसेच सॅक्सोफोन तसेच क्लॅनेट सर्व आहे. ब्रास बँडचं सामान आहे मागे. जय शिवाजी, जय शिवाजी महादेव. गाईज जिथनं आपल्या आरमाराची सुरुवात झाली होती असा हा कल्याण फोर्ट म्हणजेच कल्याण दुर्गाडी फोर्ट. आईज आता आपण सर्वजण आता सगळ्या बसेस आपल्या तरणखोप पेन या परिसरामध्ये आहेत आणि चाय पाणीसाठी तसेच वॉशरूमसाठी उतरलेले आहे तिथे. गाईज हरेशनी आता इथे तरणखोपवरून आता बिस्किट घेतलेलं आहे आणि आता आम्ही बसतोय खायला बिस्किट. जनार्दन पण आहे. चला या बिस्किट खाऊ. बिस्किट पण भारी आहे, चकडेवाला आहे. गाईज न्यूट्रिलाइज बिस्किट आहे हो, पण आम्हाला डायबिटीज वगैरे नाही आहे, शुगर वगैरे नाही आम्हाला, तरी आम्ही खाता. लोक खाता म्हणून आम्ही खाता का. नागमोडी घाट आहे हा, एकदम रिस्की घाट आहे आणि एकदम घनदाट असं जंगल आहे. आपण पाहू शकता कोंजर घाट. आणि हा घाट आपल्याला चढूनच आपल्या रायगडचं दर्शन होतं, श्रीमान रायगडचं दर्शन होतं. गाईज शुभप्रभात. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 4 आणि आता आपण कोंजर घाटाच्या आसपास आहोत आणि आता लगेच आपल्याला लालपरीने प्रवास करायचा आहे. आता आपल्या गाड्या इथे सोडायच्या आहेत, प्रायव्हेट गाड्या आपल्या इथेच राहतील आणि लगेच लालपरीने आपण आता कोंजर घाट चढून श्रीमान रायगडाचं दर्शन आपल्याला होणार आहे. सर्वांच्या गाड्या इथेच राहणार आहेत आणि इथनं आपल्याला आता लालपरीने प्रवास करायचा आहे कोंजर घाटात. पाहू शकता सुरका पूर्ण भूमिपुत्रांचा लुक आता चालू आहे. बरोबर आहे. गाईज आपण पण भूमिपुत्रांचा लुक केलेला आहे आपला आगरी कोल्यांचा. तर आपला आरमार होता म्हणून आम्ही आज भूमिपुत्रांचा लुक केलेला आहे राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराजांच्या. जॅकेट तुमचा बाजूला गाईज आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता आपल्याला लगेचच लालपरीतून आपल्याला आता वरती गडापर्यंत जायचं आहे. आणि आपल्या प्रायव्हेट गाड्या आपण पूर्ण पाहू शकता, पूर्ण भली मोठी लाईन आहे ते. तर काय कालोख आहे त्यामुळे दिसत नाही आहे.
पाहू शकता आपले शिवभक्त आणि भरपूर अशी गर्दी आहे आणि या साईडला लालपऱ्यांची ट्रॅफिक आपण पाहू शकता, पूर्णपणे लालपऱ्या. आणि या लालपरीतूनच आता आपल्याला प्रवास करायचा आहे वरती गडाला. आता आपण देखील लालपरीने आता गडापर्यंत जाण्याचा प्रयत्न आता करणार आहोत. सनातन हिंदू धर्म की जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. गाईज आता आपण कोझर घाटामध्ये आहोत आणि कोझर घाट चढूनच आपल्याला रायगडाचं दर्शन होतं. तर गाईज कोझर घाट हा एकदम निमुळता असल्यामुळे पूर्ण सरकारी बसेस इथे सोडल्या जातात आणि प्रायव्हेट बसेस आपल्या खाली पार्किंगला असतात. गाईज कोझर घाट आहे ना, भरपूर असा वळणावळणांचा घाट आहे, एकदम रिस्की घाट आहे. गाईज तुम्हाला घाट दाखवला असता पण भरपूर असा अंतर आहे. आणि आता आम्ही 4 वाजता कोझर घाटामध्ये आहोत आणि आपण पाहू शकता बाहेर काही दिसत नाही आहे, त्याच्यातून तुम्हाला दाखवलेला प्रयत्न आम्ही केला असता. गाईज फायनली आपण गडाच्या पायथ्याला आता पोचलेलो आहोत आणि इथनं आपल्याला लगेच आता एकदम खडी चढाई आता चालू होणार आहे. गाईज समोरच आपण पाहू शकता राजांचा गड आणि गडांचा राजा दुर्गेश्वर रायगड. गाईज पाहू शकता पूर्ण शिवभक्तांची तांड श्रीमान रायगडावर येताना राज्याभिषेक सोहळ्यासाठी. आता रायगडच्या पायथ्यालगत आहोत आणि आपण पाहू शकता सुरक्षा दलाने म्हणजेच महाराष्ट्र शासनाने देखील एकदम सुरक्षा उत्तमरित्या अशी ठेवलेली आहे इथे. गाईज पायथ्यालगत आपल्याला असा फलक दिसतोय. जय जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम. ओ पार्वती पते गाईज गडांचा राजा आणि राजांचा गड असा आपला हिंदवी स्वराज्याचं जे आपली राजधानी होती ती गाईज किल्ले रायगड हे आता आम्ही सर करत आहोत, चढत आहोत आणि महाराजांचं दर्शन देखील आपल्याला घडणार आहे. तर गाईज कंटिन्यू राहा. हर हर गाईज चित्त दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला खर एकदम तीव्र प्रकारच्या अशा पायऱ्या लागतात. श्रीमान रायगड. गाईज पहिल्याच टप्प्यामध्ये आमची दमछाट झाली आणि आपले लोणारचे भाऊ देखील भेटले आपल्याला. जय शिवराय, जय शिवराय. गाईज समोरच आपल्याला टकमक टोक दिसत आहे तो आणि आता आपला प्रवास असाच राहील पायरी मार्गाने. गाईज आमचे परम मित्र अल्पेश केने साहेब पण आपल्याला भेटले वरती गडावर. गाईज आपले परम मित्र राजेश दलवी देखील आपल्याला भेटले गडावर. जय शिवराय, जय शिवराय. फक्त आम्ही 10 ते 20 मिनिटाच्या अंतर आम्ही शिड्यानी पार केलेलं आहे आणि आम्ही गडाच्या एका कड्यावर आहोत आणि आपण खोली पाहू शकता. म्हणजे आपल्याला याचा प्रत्यय येतो की हा रायगड, गडांचा गड हा रायगड किती उंचावर असेल. पण आता रायगडावर आता आणि हा आपण समोर पाहत आहात तो टोक आहे ना, टकमक टोक आहे आणि साधारणतः रायगडाची उंची 4000 ते 4500 मीटर एवढी आहे समुद्रसपाटीपासून. गाईज आपण रायगडी येत असाल तर खरोखर सांगतो की हा चित्त दरवाजा आहे ना, आता आम्ही जो आलो हा चित्त दरवाजा आहे तर याचा वापर कमी करावा आणि आपण खालच्या बाजूला जो आहे नाणी दरवाजा म्हणजेच महाराज जिथनं आपण आपले माऊल्यांचे तसे महाराजांचे घोडे जात होते त्या मार्गाचा नाणी दरवाजाचा मार्ग अवलंबावा. का तर हा जो मार्ग आहे ना हा एकदम तीव्र पायऱ्या तसेच दमछाक करणारा मार्ग आहे. तर गाईज जो गडाचा पायरी मार्ग आहे
इथेच वरती आल्यानंतर खोल अशी दरी आहे आपण पाहू शकता आणि त्यालाच पूर्ण सेफ्टीसाठी रेलिंग देखील दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष दिलं आहे जरा सेफ्टीसाठी. काहीच शॉर्टकट मारण्याच्या हेतूने काही आपले शिवभक्त इथने उतरून जातात किंवा चढतात, पण हे एकदम गलत आहे. कातरी खिंड आहे, खाली आपण पाहू शकता खोल अशी दरी आहे आणि जो आपल्याला मार्ग दिलेला आहे पायरीचा, जो पायरीचा मार्ग आहे सुलभ आहे तो आणि सेफ्टी आहे, त्याचाच अवलंब करावा. पुढे आल्यानंतर आपल्याला सकल असा मैदानी भाग लागतो आणि खाली पूर्ण खिंड आहे आपण पाहू शकाल. या गावाला छत्री निजामपूर असे म्हणतात आणि इथनं आपल्याला 5 ते 6 किल्ल्यांचं दर्शन देखील होतं आपण पाहू शकाल. तर आज 27 जून आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, तर त्याकरता पूर्ण शिवभक्तांची तांड गडावर जाताना आपण पाहू शकता. भरपूर असे शिवभक्त आहेत आणि पाणी पावसाचे दिवस असून देखील भरपूर असे शिवभक्त आज गडावर आपल्याला चढताना दिसत आहेत. पुढे आल्यानंतर आपल्याला चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजाचा रस्ता आहे ना, तो आपल्याला एकदम मिलंकर होतं आणि पूर्ण हा एकच रस्ता पूर्ण गडावर जातो. आणि महाराष्ट्र शासनाने देखील प्रशासनाने एकदम चांगली अशी सेफ्टीसाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात इथे लावलेला आहे. गाईज आपण पाहू शकता आपल्या शिवभक्ताच्या हातात एक पुरातन शस्त्र आपल्याला दिसलं. हे कधी आपण पाहिलेही देखील नसेल. गुरुज शस्त्र ह्याला म्हणतात आणि पाहू शकता कसं आहे ते. पूर्ण 3 शस्त्रांचं कॉम्बिनेशन आहे. टोटली 3 शस्त्रांचं कॉम्बिनेशन आहे. त्याला भाला आहे तसेच त्याची माहिती म्हणजे असे आता ह्याच्यात वेगवेगळे तलवारीच्या मुठीसारखे धूप तलवारीसारखे सुद्धा याला मुठी कुऱ्हाडीसारखं पाठी त्याला बरोबर पहारीसारखा आकार आणि आता हे वेगळे साध्या पद्धतीची मोठी आहे. बरोबर बारकाईने तुम्ही पाहिलं तर नक्षीकाम आहे. बरोबर हो नक्षीकाम आहे. एका साईडला सूर्य आणि एका साईडला चंद्र, बरोबर पूर्ण गोलचंद्र असं त्याचं काम आहे. त्याचं काम आहे आणि एकदम हो त्याला ज्या आहेत कुऱ्हाडीसारख्या पाकळ्या आहेत. बरोबर अतिशय घातक असं मराठ्यांचे शस्त्र आहेत. चालणारा गुरुचं पादर म्हटलं जातं. ओके धन्यवाद. जय शिवराय. आपण पाहू शकता खंडा तलवार जी पुरातन आहे आपल्या शिवरायांच्या काळातली. रायगडाच्या पायथ्याला आपण पाहू शकता पांढरं शुभ्र अशी चादरच पसरलेली आहे ढगांची, असं आपल्याला भासतं इथे. काहीच पाहू शकता पूर्ण कालभोर असं पाषाण आणि एका पाषाणावरच पूर्ण किल्ले रायगड हा दुर्ग डौलाने उभा आहे. आपण पाहू शकता एकदम उंच असा कडा आणि आपण याच्यावरती देखील आपण पाहू शकता एकदम सेफ्टीसाठी देखील हा दुर्ग रायगड एकदम सज्ज होता. म्हणून महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी ही स्थापन केली. आता आपण थोड्याच वेळात आपल्या महादरवाजापर्यंत आता पोचूया आणि दरवाजाचं देखील आपण आता आपल्याला दर्शन घडणार आहोत. गाईज आपले कोल्हापूरचे शिवभक्त गाईज समोरच आपल्याला महाद्वाराचं दर्शन होत आहे किल्ले रायगड. गाईज किल्ल्या टकमोटोक तसेच पूर्ण चिरेबंदी आणि हा पहिला आपल्याला भेटलेला आहे महादरवाजा. गाईज आपले सबस्क्रायबर्स जय शिवराय. गाईज आपल्या नजरेत पडतोय ते पहिला आपला राजांचा रायगडाचा पहिला महादरवाजा जो गोमुख पद्धतीचा आहे. पुरातन आहे. गाईज रायगडाचा महादरवाजा जो गोमुख पद्धतीचा आहे. शिवाजी महाराज के जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय.
पार्वती पते गाईज महादरवाजाची आपण आकृती पाहिली तर भली भक्कम अशी महादरवाजाची आकृती आहे आणि मोठमोठ्या चिरा म्हणजेच दगड या आपल्या एक दुसऱ्याला उचलल्या जाणार नसून हे भव्यदिव्य अशा चिरा आहेत. लोणारगावचा कमलेश खाली आहे जो त्यांनी आज जो म्हणजे जो कृत्य केले ना म्हणजे कृत्य म्हणजे याने असं म्हणजे वाईट पण जो त्याच्यासारखी डेअरिंग कोणीच करू शकत नाही एवढं डेंजर काम केले ते. बरोबर. तर मी त्याला आजपासून आज आम्ही 1 मिनिट आहे ना वरतून अशा प्रकारे हा महादरवाजाचा लुक आहे म्हणजेच आकृती आपण पाहू शकता. गोमुख पद्धतीची अशी आकृती आहे. प्रचंड अशी शिवभक्तांची गर्दी आहे गडावर राज्याभिषेक सोहळ्यासाठी. गाईज आपण आता महादरवाजा क्रॉस केलेला आहे आणि आता आपण पुढे जाऊया. कोशिंबीचे मित्र इलेक्ट्रॉल टाकताना आणि तो पाणी आता आम्ही घेतो इलेक्ट्रॉलचा. कोशिंबीचे मित्र आपले सबस्क्रायबर्स कोशिंबी भिवंडी. गाईज आपल्याला समोरच 2 तोफा दिसतात. गाईज भाऊ पण भेटले आपल्याला. कोशिंबीचे सबस्क्रायबर ठाकरे बंधू देखील भेटले. इकडे बघ. जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम. आपले शिवभक्त नवनाथ भंडारी आपले परममित्र छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवराय. गाईज प्रथमतः आपल्याला रायगडाचं असं दर्शन होत आहे आपण पाहू शकता आणि या साईडला खोल अशी दरी आहे. महादरवाजा देखील दिसते आपल्याला. आता जरा आपण इथे लिंबू सरबत घेऊया. गाईज या लिंबू सरबत पियाला. गाईज लिंबू सरबत वगैरे सर्वांचं पिऊन झालेलं आहे. आता आम्ही लगेचच पुढची वाटचाल धरत आहोत. समोरच आपल्याला प्रथमतः दिसत आहे तो हाती तलाव. पावसाचे दिवस असल्यामुळे आता सुरुवात झालेली आहे यामध्ये पाणी साचण्यासाठी. तर गाईज पावसाळ्यामध्ये हे पूर्ण तुंबून भरत असतं आणि खूप खोली आणि आवडव्य असा तलाव हाती तलाव आहे हा. आपण पाहू शकता. हा हाती तलाव म्हणजे याच्यामध्ये ना हत्तींची मशागत केली जायची. हा त्याच्यामुळे याचं नाव हाती तलाव असं ठेवण्यात आलं. भली मोठी अशी रांग आहे शिवभक्तांची आपण पाहू शकता. सकाळच्या न्याहारीसाठी म्हणजेच कांदे पोहेसाठी हीच अन्नछत्र आहे हा. म्हणजेच अन्नाची जी उत्तम सोय केलेली आहे ती PWD म्हणजेच पब्लिक वर्क आणि डिपार्टमेंट असं त्याचं फुल फॉर्म आहे. आणि आज राज्याभिषेक सोहळा असल्यामुळे शिवभक्तांची भली मोठी अशी ताण लागलेली आहे गडावर. हीच शिरकाई मातीच्या मंदिरावर शिवभक्तांची आणि भावी भक्तांची भली मोठी अशी रांग आहे आपण पाहू शकता. आणि समोरच आपल्याला शिरकाई मातेचं मंदिर दिसत आहे. आपण पाहू शकता आई माऊली शिरकाई माता जी रायगडाची रक्षणदाती. आपण पाहू शकता शिरकाई माता. पाहू शकता मनमोहका स्वरूप आहे आई माऊलीचं शिरकाई मातेचं.
गाईच भाविकांची तसेच शिवभक्तांची भली मोठी अशी रांग आहे शिरकाई मातीच्या मंदिरात. आपण पाहू शकता आज राज्याभिषेक सोहळा असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे शिवभक्तांची गडावर. गाईज पाहू शकता महाराजांची पालखी. महाराजांची पालखी आता नुकतीच गडावर येत आहे. आपण मुलीच्या मालावर आहोत. अशा प्रकारे जातीचे मावले आणि पूर्ण महाराजांचा राज्याभिषेक याबद्दल आपण एकदम पाहू शकता. एकदम गड हा नटलेला आहे. इस गडावर सुरक्षा व्यवस्था देखील एकदम चांगल्या प्रकारची आहे आणि पूर्ण गड हा शिवभक्तांनी आज गाजबजलेला आहे. गाईज आता आपण होलीच्या म्हणजे हवलाईच्या मालावर आहोत आणि लगेच आता आपल्या पुरातन जे आपले शिवकालीन मर्दानी खेळ होते ते आता पूर्ण आता सज्ज होतील, ते दाखवण्याचा प्रयत्न करतील. पूर्ण महाराष्ट्रातून आज आपल्या रायगडावर वेगवेगळ्या प्रकारचे नामांकित ढोलताशे पथक आपल्याला दिसत आहेत. गाईज आपण होलीच्या हवलाईच्या मालावर आता आणि आपण पाहू शकता महाराजांचं दर्शन आपण घेऊ शकता. गाईज आपण पाहू शकता जरीपटिका डोलाने डुलत आहे रायगडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या नामांकित असे ढोलताशे पथक आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातून आज आलेले आहेत, सज्ज झालेले आहेत. काहीच आज राज्याभिषेक सोहळा महाराजांचा आणि भरपूर अशी शिवभक्तांची गडावर गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे आपण पाहू शकाल. आणि आता आपण लगेचच बाजारपेठ करून आता लगेच आपण जगदीश्वराचं तसेच समाधीचं दर्शन घेणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. जी पूर्ण आपण दगडाची शिला बघतात ती पूर्ण बाजारपेठेची आहे वास्तू आणि हे आपण जर आपलं अंतर बघितलं तर आपल्या ह्या छातीपर्यंत लागतं. म्हणजे याच्यावरून आपण अंदाज घेतो की येथे बाजार करत असताना आपण फक्त मावले आपले घोड्यावरूनच येत असेल. गाईज आता आपण पूर्णपणे बाजारपेठेमध्ये आहोत आणि आता लगेच आता आपण जगदीश्वराच्या मंदिराचं म्हणजे जगदीश्वराचं दर्शन तसेच महाराजांच्या समाधीचं दर्शन आता घेणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज आपण कधी पण येतो ना रायगडावर तो राज्याभिषेक सोहळ्याला ते तिथीनुसार येत असतो आणि आज राज्याभिषेक सोहळ्याची तिथी आहे आणि आज 27 जून तरी देखील रायगडासारख्या भागामध्ये पाऊस नाही आपण पाहू शकता. पूर्णपणे ऊन दाखवलेलं आहे. पूर्ण समोरच आपल्याला टकमक टोक दिसत आहे. हे शिवकालीन शिक्षेचं एक स्थळ आहे. शिवभक्त विशालदादा वाकडे तसेच नागेशदादा हरेट तसेच गणेश भाऊ आपले आणि हरेश जरा विश्रांती करताना क्षणभर विश्रांती. आपले शिवभक्त आणगाव भिवंडीचे छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवाजी. आपल्याला आता जगदीश्वराचं म्हणजे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपण आता जाणार आहोत आणि तसेच महाराजांच्या समाधीचं दर्शन आता घेणार आहोत. तर दोन शब्द आपल्याला देखील बोलणार आहेत आता नवनाथजी भंडारी साहेब. बोला बोलणार. नमस्कार मित्रांनो, सर्व शिवभक्तांना विनंती करण्यात येते की गडावरती कुठल्याही प्रकारचा कचरा आणि दंगामस्ती करू नये. गडाचं पावित्र्य राखा, समाधीचं जगदीश्वराचं दर्शन घ्या, शिरकाई मातेचं दर्शन घ्या, राज्याभिषेक सोहळाचा आनंद घ्या. आणि पाहू शकता आमचे माऊली जरा नाश्ता करताना. इकडे पुता पण आहे आमचा मिथून. काहीच आता कपडे वगैरे चेंज झालेले आहेत. नवनाथ भाऊ तसेच
जनार्दन कोली बंधवाजे आणि इकडे पण आहेत मागे आपले सबस्क्रायबर्स. आपल्या गावचे शिवभक्त आपल्याला भेटलेले आहेत आणि आपण पाहू शकाल त्यांना कसे बसलेले आहेत इथे खाली कंटाळून आणि छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवराय. गाईज आता आपण सर्व सवंगडी आता आपण जगदीश्वराच्या मंदिरापाशी आता आलेलो आहोत आणि लगेच आपल्याला लाईनीमध्येच दर्शन घ्यायला लागेल गाईज. का तर शिवभक्तांची तांडी भरपूर आहे. का तर आज राज्याभिषेक सोहळा असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातून आज शिवभक्त हे एकवटलेले आहेत रायगडी. भरपूर अशी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि मोठी अशी लाईन आहे. आता लाईनीमध्ये आम्ही आहोत आणि मंदिराच्या एकदम बाहेर भागात लाईन आलेली आहे. पाहू शकाल भरपूर अशी गर्दी आहे शिवभक्तांची. जगदीश्वराच्या मंदिराच्या मेन गेटलाच आपण गणरायाचं दर्शन घेतो. गाईज आपण समोरच पाहता तो जगदीश्वराचं मंदिर आणि या पुढच्या साईडलाच महाराजांची समाधी आहे. समोरच आपल्याला नंदीचं दर्शन होतं आणि आपण पाहू शकाल पूर्ण मंदिराची जी आकृती आहे ती मस्जिदसारखी आहे. का तर मुघलांना हे समजून नाही यावं यासाठी महाराजांची ही एक कल्पना होती. गाईज समोरच महाराजांची समाधी दिसत आहे आपल्याला. गाईज पूर्ण महाराजांचं समाधी दर्शन देखील आपल्याला झालेलं आहे. चला पुढे. आणि प्रचंड अशी गडावर गर्दी आहे गाईज शिवभक्तांची. सेवेची तत्पर हिरोजी इंदुरकर हे आपले आद्य महाराष्ट्राचे आर्किटेक्ट आणि यांनीच हा किल्ला बांधला. बाहेर बाहेर. हाय गाईज, मी नवनाथ भंडारी. आमच्या टीमचं आता महाराजांच्या समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि जगदीश्वराचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही टकमक टोकावरती चाललेलो आहे. तर गाईज कंटिन्यू राहा. चला कसं आहे टकमक टोक हे दाखवण्याचा आम्ही देखील आता प्रयत्न करणार आहोत आपल्याला. तर गाईज भरपूर अशी शिवभक्तांची तांड आहे गडावर. का तर आज राज्याभिषेक सोहळा महाराजांचा आज संपन्न होत आहे रायगडी. आपले सर्व सहकारी तसेच आपल्या बजरंग दलाचे सर्व कर्मचारी तसेच आपण पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवाजी जय शिवाजी. गाईज आता आपण टकमक टोक आहे ना गडावर त्या दिशेने आता आपण चाललेलो आहोत आणि आपण पाहू शकता टकमक टोक पूर्ण येथे ना शिवकालीन जे शिक्षेसाठी पात्र होते लोक त्यासाठी हा टकमक टोकाचा वापर केला जात होता. तर गाईज म्हणजेच चुकीला माफी नाही असं शिवरायांचं म्हणजे छत्रपती शासन ज्याला म्हणतात ते येथेच शिक्षा ही होत असे. तर गाईज आपण पाहू शकाल. चला तर आपण पण पहिली बार चाललेलो आहोत आणि आपल्याला पण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. गाईज दिस इज व्हेरी हार्ड अँड डेंजरस एरिया. आपण पाहू शकता युद्धकालामध्ये पुरातन कालामध्ये यामध्ये दारुगोळा ठेवला जात होता साठवण्यात येत होता. तो दारुगोळ्याचा भंडारा आहे हा आणि इथे पण आहे साहेब. हा पूर्ण रायगड आहे आणि सदर वगैरे आपल्याला दिसत आहे आणि आपण पाहू शकता की खालून ना निसर्गाचा म्हणजेच एक भाग आहे. धुक्याची चादर आज पूर्ण रायगडाला. आता आपण हे पाहत आहात हे पूर्णपणे टकमक टोक आहे आणि त्या साईडला पूर्ण पावसाळी दिवस असल्यामुळे तिथे जाऊ शकत नाही आहे. का तर पूर्ण एकदम डेंजरस एरिया आहे हा आणि खोल दरी आहे इथे. एकदम अशी खोल दरी आहे. गाईज एकदम खोल अशी दरी आहे टकमक टोकाची आणि साईडला पूर्ण सह्याद्रीच्या डोंगर रांगा या पसरलेल्या आहेत. मित्रांनो, आता आपण आहोत टकमक टोकावरती. स्वराज्याचा एक पॉईंट महत्त्वाचा पॉईंट जो स्वराज्यामध्ये काही
गुन्हा केला असेल तर महाराज त्या गुन्हेगाराला या टकमक टोकावरनं कडेलोट करत असत. गाईज आज आपण टकमक टोकावर आहोत आणि बोलायचं झालं तर आजची न्यायव्यवस्था शिक्षा प्रणाली तसेच महाराजांच्या वेळीची शिक्षा प्रणाली ही आगली वेगळी होती. तर गाईज कुठलेही मोठा गुन्हेगार असला तर तो इथनं महाराज डायरेक्ट खाली ढकलून देत असत. ही त्यांची म्हणजेच काय बोलतात ना, चुकीला माफी नाही अशी त्यांची शिक्षा प्रणाली होती. तर आजची शिक्षा प्रणाली आपण पाहू शकता, पूर्ण भ्रष्टाचार आहे पूर्ण आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये तसेच शिक्षा प्रणालीमध्ये. तर गाईज खरोखरच शिवरायांचं शासन हे आज हवं होतं, तरच आज बलात्कार तसेच दररोज घडणारे हे स्त्रियांवर अत्याचार हे रोखले असते. एवढंच मी बोलेन. पण आता रायगडी जे बाजारपेठ आहे ना त्यामध्ये आहोत आणि आपले बंधू नवनाथ भंडारी आहेत. थोडी बाजारपेठेबद्दल माहिती देणार आहेत ते. गाईज कंटिन्यू राहा. मित्रांनो, ही आहे शिवकालीन बाजारपेठ. या बाजारपेठेमध्ये 42 दुकानं होती. उजव्या साईडला 21 दुकानं, डाव्या साईडला 21 दुकानं, अशी 42 दुकानं होती. 42 दुकानामध्ये एक दुकान असं होतं नागाप्पा शेट्टीचं, त्याचे मसाल्याचा व्यापारी म्हणून तो रायगडावरती बाजारपेठेत त्याचं दुकान होतं. त्याचा हा एक लोगो होता. जसं आजच्या काळामध्ये जो लोगो असतो आपण ॲपलचा लोगो, तसं त्या नागाप्पाचा हा दुकानाचा लोगो होता. बरोबर, धन्यवाद. पाहू शकता महाराष्ट्राच्या रणरागिणी.
आपण वाडेश्वर महादेवाचं मंदिर आहे ना, तिथे आता आपण दर्शन घेऊया. महादेवाच्या मंदिराच्या समोरच आपल्याला एक तलाव पण दिसतं. तसेच आपल्याला समोरच जगदीश्वराचं मंदिर पण आपल्याला दिसत आहे. आपण बसूया छान. आता डायरेक्ट तिकडेच जाऊ. पुढे जा ना. रायगडावर दिवसेंदिवस नवीन उत्खनन आहे, सापडत आहे. आपण पाहू शकता. हे पेशवेकालीन आहे का काय माहिती नाही आपल्याला, पण नवीन उत्खनन आहे ते. आणि समोरच आपल्याला पोटल्या डोंगर दिसतंय. पोटल्या डोंगरावरूनच इंग्रजांनी तोफेचा मारा करून रायगडावर हल्ला केला होता. आपण पाहतात जगदीश्वराचं मंदिर, तिथेच हल्ला झाला होता हा, डायरेक्टली या पोटल्या डोंगरावरून. आपण पाहू शकता मुख्यमंत्री आल्यामुळे आपल्याला सर्वसामान्यांना जो सदरीचा रस्ता आहे तो बंद केलेला आहे. उदो उदो शिरकाई माते की जय. जनार्दन आणि नवनाथने देखील दर्शन आता घेतलेलं आहे. आता आपण जेवणासाठी लाईनीला आहोत. आपण पाहू शकता भरपूर अशी मोठ्या प्रमाणात लाईन आहे. समोर देखील आपण पाहू शकता. गाईज समोर आपण पाहू शकता भली मोठी अशी रांग आहे, लाईन आहे शिवभक्तांची. आणि समोरच आपल्याला इथे भोजन मिळतं. गाईज या जेवायला शुद्ध शाकाहारी मस्त एकदम पुलाव. आणि सर्वजण बसलेले आहेत इकडं, मंडळी आपली. बघू इकडे बघ, तो कुठं आहे रे? नवनाथ कुठं आहे? तो तिकडे त्या ऐकलं नवनाथ आहे. आणि आपले सर्व शिवभक्त जेवण करून आता जरा रिलॅक्स आहेत. गाईज जेवण वगैरे आता झालेलं आहे आणि आता लगेचच आपण गड उतरण्याचा प्रयत्न करू. गाईज पूर्ण शिवभक्त हे आता गड उतरत आहेत. पाहू शकाल किती गर्दी आहे ती. गाईज गडावरून शिवभक्तांना उतरण्यासाठी आता आपण पाहू शकता भरपूर अशी ट्रॉफिक झालेली आहे. पण बॅक साईडला देखील पाहू शकता ही समोरील बाजू आहे. समोरच आपण पाहू शकता नाणे दरवाजा. आणि नाणे दरवाजा मधनंच आपण आता उतरलेलो आहोत.